कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आता मीराने हा फोटो इथे पाहिला तर तिला कळेल मी कोण आहे आणि तिला इथे का घेऊन आले ते। तिला एकदा का माझं सत्य कळलं तर तिथे थांबणार नाही, निघून जाईल इथून। मग मी माझ्या वेदाला कसं वाचवू? देवी आई, तूच या पेचातून मला बाहेर काढ। अरे रे, प्रेमची काच फुटली। दिनेश, होय सर। प्रेम घेऊन जा, दुरुस्त करून घेऊन। होय सर। काय रे, अंबिकाचा फोटो आहे ना? बाहेर का काढलाय तो? काच फुटली आहे साहेब, ती दुरुस्त करायला नेतोय। दादासाहेब, हा, अंबिकाताईंचा फोटो आहे, मला त्यांना बघायचं होतं। दाखव रे। अरे बापरे, चेहरा पण दिसत नाहीये। चांगली नवीन काच बसवून घ्या। जा, ये मीरा। बाबा तुम्ही इथे? कोल्हापूरच्या संपासंबंधी बोलायचं होतं सर्व। मीरा, बस। बाबा ही कशाला मीटिंग मध्ये? हिला काय कळणार आहे? मला नाहीच कळणार काही। दादासाहेब, मला घरी खूप कामं आहेत, मी फक्त तुम्हाला डबा द्यायला आले होते। मला भूक नाही, डबा परत घेऊन जा। असं कसं परत जाऊ? बाईसाहेबांनी स्वतः पाठवलाय डबा, आणि तुम्ही खाल्ल्याशिवाय मी इथून जाऊ शकणार नाही। आईशी मी बोलतो, तू जा। त्यांनी इतक्या प्रेमाने पाठवलंय तर खाऊन घ्या ना, त्यांना चांगलं वाटेल। मी नंतर खाईन, आमची एक मीटिंग आहे। माझ्या समोरच खायला सांगितलंय बाईसाहेबांनी। मी सांगतो ना, आमची एक अथर्व, प्लेट आलेली आहे, जेवून घे, आम्ही बसतो। मीरा, वाढ त्याला। अहो थांबा, असं कोणी वाढतं का? द्या, मी वाढते। वाढायची पण एक पद्धत असते। रिकाम्या ताटात डाव्या बाजूला असं लिंबू आणि मग मीठ, म्हणजे कसं आपल्याला हवं तसं चवीनुसार घेता येतं। यानंतर कोशिंबीर वाढायची, नंतर लोणचं, आणि मग आपली चटणी। जास्त खाल्लं तर याने पित्त होतं, त्यामुळे डाव्या बाजूला। मग येते उजव्या बाजूला आपली भाजी।
खालच्या बाजूला गरमागरम पोळी आणि हो त्यानंतर मध्यभागी पहिल्या वाफेतला भात. मग आमटी. आणि पूर्ण ताट वाढून झाल्यानंतर गोडाचा पदार्थ शिरा. जेवायला सुरुवात करा. अहो थांबा. समोर आलेल्या जेवणाला नमस्कार करायचा असतो आधी. काय मी अथर्व बरोबर बोलते ती. समोर आलेल्या अन्नाला पहिला नमस्कार करावा आणि मग जेवावं. खाऊ? हो जेवा आता. थँक्यू. अरे वा मीरा, तुला बरीच माहिती दिसते. कशी काय? हो दादासाहेब, म्हणजे काकांनी मला हे सगळं शिकवलंय. आणि देवीचं नैवेद्य पण मीच काढायचे ना, त्यामुळे मला येतं हे सगळं. माया, तू ऑफिसला कशी का? दादासाहेब एक गुड न्यूज आहे. काय? आपल्या कोल्हापूरच्या फॅक्टरीमध्ये जो संप झाला होता तो गैरसमजातून झाला होता. सगळा गैरसमज आता दूर झालाय. हो, कामगारांनी संप मागे घेतलाय. आता कुठलीही काळजी करायचं कारण नाही. क्या बात है. पाहिलंच अथर्व, मीराचा पायगुण किती चांगला आहे. ती ऑफिसला आली आणि कोल्हापूरचा संप सुद्धा मिटला. आता यापुढे मीरा तुझ्यासाठी रोज जेवण घेऊन येईल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.